नमस्ते। जय माता दी। आप हमको यहाँ की सच्ची कहानी बताओ बस। बेटा, जब वैष्णो देवी में ना, जब भैरव का वध हुआ था ना, माता ने बोला था मेरी वो तपस्या की जगह खंडित हो गई है। गणपती बाप्पा मोरया। आपण निघालोय आपल्या 2025 मधल्या पहिल्या मोठ्या ट्रिपला, ते पण जम्मू काश्मीर मधलं श्री माता वैष्णो देवी कटरा इथे। म्हणजे आपण अंबे मात की जय म्हणूया आणि ट्रिपला सुरुवात करूया। मी आता इथे आहे रेल्वे स्टेशनला। गाडी होती 1:45ची, पण ती झाली आपल्याला पाऊण तास लेट। 16031 अंदमान एक्सप्रेस फॉर यू। खूप घाण आहे ट्रेन, खूप वास येतोय, कसं जाणार काय माहिती, पण वातावरण इतकं शुद्ध आणि स्वच्छ आहे। हे आम्ही उतरलोय पठाणकोटला, आता पुढे भेटू। हाय, हॅलो, नमस्कार। हे सगळे चहा कॉफी वाले दिवसभर रात्रभर जात असतात, त्यांच्या आवाजाला थोडं कमी करा आणि माझा ऐका। आम्ही आलोय आज डे 2 म्हणू की काय, पण ट्रेन निघालेला तिसरा दिवस। ट्रेन निघते 5 तारखेला सकाळी 5 वाजता वगैरे। ती ऑलरेडी आम्ही जेव्हा याचा चेक इन केलं तेव्हा ती ऑलरेडी लेट होती 1 तास। म्हणजे आम्हाला बसायचं होतं 1:45ला आणि आम्ही 2:15-2:30 वगैरे बसलो। मग तो डिले त्यांनी कव्हर केला आणि असं करत करत एक रात्र काढली जी अर्धी रात्र होती, आणि त्यानंतर आजची रात्र आम्ही परत काढली। पण आता असं होतंय की आता दाखवते 4 तास आपण डिलेत, आणि मी आता पाहिलं, तुम्हाला स्क्रीनशॉट पण पाठवते की समजा ट्रेन डिले असेल 3 तासाच्या वर तर आपल्याला रिफंड मिळतं। आता बघू आपण त्यात काय क्लॉजेस आहेत, कारण आपल्याला संध्याकाळी गरबजून मध्ये आरती करायची जे आपण ऑलरेडी बुक केली आहे, आणि त्याची वेळ आहे आपल्याला ते 5-5:30 पर्यंत पोहोचायचे, अर्धा तास आधी। तो अभी कैसा करेंगे, म्हणजे असं कसं झुंज जायची, कारण ह्या गोष्टी आपल्या हातात नाही आहे। आपल्याला आता स्टेशनवर पोहोचायचंय, ह्याच्यात दाखवते की आम्ही 2:30 वाजता पोहोचू, म्हणजे आमच्याकडे 2:30 ते 5:30 3 तास असतील। त्यात आपल्याला हॉटेलमध्ये जायचंय, म्हणजे फ्रेश अप वगैरे होऊन जायचंय, पोचायचंय। लेट्स सी, मी तुम्हाला स्टेशनवर उतरल्यावर दाखवते की आम्ही किती वाजता पोहोचतो ते, आणि मग हॉटेलमध्ये चेक इन करू। बघू एवढ्या कमी तासात खरंच अर्धकुवारी आपण गाठतोय का ते आपल्याला गाठतंय। मस्त थंडगार वारा आणि इतके छान पहाड, जिथे वरती बर्फ पण दिसतोय। हे बघत बघत आपण पोचलोय जिथे पोचायचं 11 वाजता, तिथे पोचलोय 2:30-3 वाजता। आणि हे आहे कटऱ्याचं स्वच्छ सुंदर स्टेशन। इथे आपण उतरलेलो, आता आपल्याला जायचंय मेन एंट्री, जिथे आपण बॅग चेकआउट करणार आपल्या आणि जाणार आपल्या हॉटेलकडे। आणि इथे मस्त ब्रीज आहे, छान वारा आहे, सगळेजण स्वेटर घातलेले आहे जे आपल्याकडे खूप कमी दिसतात कारण आपल्याकडे थंडी नसते, पण इथे भरपूर प्रमाणात थंड, लाईक 7-8 असा आता डे टाइमला दुपारी 3 वाजताचा असं टेम्परेचर आहे। आता इथून आपलं सामान पकडूया आणि बाहेर कूच करूया। पण बाहेर निघताना हे जाणवलं की मी आलेले, इट इज माय 3rd टाइम टू कम, पण ह्या वेळेला मस्त छान रिनोव्हेशन करताय हे। आता एस्केलेटर्स आणि भरपूर सुविधा करतायत, त्यामुळे काम सुरू असल्यामुळे जरा आणि गर्दी, कारण वर्षातला पहिला महिना सगळ्यांना देव धर्म दर्शन करायचं असतं। तसंच हे बघा कटराचं रेल्वे स्टेशन। आता मस्त फटाफट तयारी करू, हॉटेलला पोहोचू आणि निघू। पण आपण जातोय कुठे, आपण जातोय यावेळेला ताराकोट मार्गाने। हे असतं जरा लांब, पण ऑटोमध्ये बसायचं, भैयाला म्हणायचं चल आणि जाऊन पोचायचं। घाई होतेच, काय हरकत नाही, आरती मिळते का नाही हा प्रश्न आहे। चलो देखते हैं क्या होता है। नमस्कार, आपण आलोय, म्हणजे आम्हाला जायचं होतं, आमची आरती आहे 6:30 वाजताची जी आपण बुकिंग केलंय, मी स्क्रीनवर दाखवते। पण आपण लेट आहे कारण आपली ट्रेन लेट होती, मी बोलले होते तुम्हाला,
आणि आपण आलो ताराकोट मार्गाने, जिकडनं असे स्वच्छ रोड असतात. फक्त हे आपल्याला 2 किलोमीटर जास्ती दूर पडतं. पण तुम्हाला घोडे खच्चर जे काही आहेत त्यांचं घाण नको असेल आणि स्वच्छ जायचंय वरतीपर्यंत, तर आपण या रोडनी जायचं प्रिफर करायचं. तर तिथनं खालनं मार्केट पासनं आपल्याला जे सोडून देतात त्यांना म्हणायचं की आपल्याला ताराकोट मार्ग जायचा आहे, किंवा 2 मार्ग आहेत वरती जायचे. ते असतं एक बाणगंगा आणि एक ताराकोट. आपण वापस जाताना बाणगंगाने जाऊ. आता आपण वरती जाताना नॉर्मल टेम्परेचर आहे, फक्त वाऱ्यामुळे जरा जास्ती थंडी आहे. पण बाकीच्यांनी सांगितल्याप्रमाणे ना इथे बर्फ आहे, ना पाऊस झालाय, ना गर्दी आहे. आपल्याला दिसतंय ठीक आहे, ही आपली जायची थोडी वेळ चुकली, पण गर्दी नाही आहे तेवढी. असा निरागस मावळणारा सूर्य बघू आणि परत पुढे पुढे जाऊ. पण ते आधी 2 दिवस तर नुसता बसून काढलाय, त्याच्यामुळे मस्त एनर्जी. आता पुढे जाऊ आणि आता आपल्याला बँड बाजा भेटणारच. हा रोड जो असतो इथे कमी गर्दी असते, कारण लॉंग रूट आहे, त्यामुळे लोक प्रिफर करतात की ते शॉर्टकट जातील. पण आपण इथनं जातोय कारण मग मला तसं तुम्हाला दोन्ही रस्ते दाखवता येतील. लेट्स गो. असंच दोन्ही रस्त्यांनी हे ढोल वादक असतात, हे आपल्या इकडे एनर्जी वाढवतात आणि जय माता दी म्हणायचं. आम्ही पायऱ्यांचा मार्ग घेतलाय. आपण स्विच करू शकतो. आपण पायऱ्यांनी जाऊ शकतो, आपण सरळ रस्त्याने जाऊ शकतो. आपल्या कॅपॅसिटीवर आहे. इथे श्री माता वैष्णोदेवी स्थापन बोर्ड कटरा, नवग्रहाचं मंदिर असल्यासारखं आहे. सर्व दूर सगळीकडे केसरी रंग, तोच केसरी रंग दिसतोय. आभाळा तिकडे तिकडे. आता इव्हनिंग म्हणजे संध्याकाळची वेळ झाली आहे, दिवाबत्तीची वेळ जी म्हणतो आपण ती. आणि आपण अजून आपल्या आरतीला पोचायचोय. तर बघू की किती वेळ लागतं, वेळेत गाठतो की काय. कारण ऑलरेडी आपल्याला सांगितलं की वेळ म्हणजे 6ची आरती आहे, अर्धा तास आधी पोचायचं आहे. पण आपण अजून अर्ध्यात वाटेतच आहोत. लेट्स सी. ही आहे लंगर सुविधा श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्ड कडनं. इथे छान फाउंटन आहे. हा अटकुवारी अजून इकडनं 3 किलोमीटर वरती आहे. इथे आपण जेवणाची सुविधा घेऊ शकतो, पण आपण अजून पोचायचोच आहे. तर आपण काय खायचं म्हणून डायरेक्ट वरती जाऊ आणि मगच खायचा विचार करू. खाण्यावरनं पण पोट गुडगुड करायला लागलं, त्यामुळे रस्त्यात हे दिसतंय काय बिकानेरवाला. तर आतमध्ये जाऊ, बघू पाण्याची सुविधा, चहा कॉफीची काय सुविधा आहे. इथे युजली हे लोक असे समोसा आणि काय सँडविचेस, कचोरी हेच प्रकार ठेवतात. पण इथे ऑलरेडी हे 1 टाईम तळलेले असतात, त्यामुळे ते सेकंड टाईम आपल्याला एका तेलातनं काढणार आणि देणार असंच असतं सगळं फूड. इथे चव घ्यायला म्हणून आपण घेऊ पाहू. पुढे मॅकडी वगैरे आहे, पण आता पोट इथे त्रास देऊ लागलाय, त्यामुळे इथे बसू, एक अवकाश घेऊ आणि खाऊन पिऊन बघू. पण तुम्हाला सांगू, बिलकुल टेस्ट आता अन्नाला वाईट नाही म्हणायचं, पण हे डबल तळल्यामुळे खूप गुळचट आणि वेगळंच कशी तरी चव होती, त्याच्यामुळे ते काही मला आवडलेलं नाही. आता पुढे जाऊ आणि लवकरात लवकर ट्राय करू, कारण 3 किलोमीटर अजून वरती जायचं आहे. तर बघू. असंच चालता चालता फायनली आर डेस्टिनेशन इज हिअर. म्हणजे आपल्याला 6च्या आधी पोचायचं होतं, अर्धा तास आधी पोचायचं होतं, 5:30लाच पोचायचं होतं अर्धकुवारी म्हणजेच गर्भजून इथे. कारण आपण गर्भजून आरती बुक केलेली, पण त्याचा टायमिंग असतो की अर्धा तास आधी पोचायचं आणि 6ला तुमची आरती 50 लोकांना मिळत असते. त्यात प्रसाद असतो. असं मी स्क्रीनशॉट टाकलेलं आहे. आपण पोचलोय कटरा इथे अर्धकुवारीला वरती, जे आपण अंदाजे 8.5 किलोमीटर खालून चालत आलो आहे ताराकोट मार्गाने. आता अजून इथे 500 मीटर्स अहेड दाखवत आहे. ह्याच रोडनी इकडे चंद्रपादुका मार्ग म्हणजे जिथे मंदिर आहे, आपण जिथे त्या गुफेत जातो ती जागा, आणि ह्याच्या विरुद्ध दिशेला हिमकोट मार्ग जो जातो वरती भवनकडे, म्हणजे तेच त्रिकुटा पर्वत जिथे आपण वैष्णोदेवीला भेटायला जातो ते. इथे पण डिस्पेन्सरी असते आणि खाण्याची लंगर सुविधा जी म्हणतो ती आहे. इथे मेन्शन
केल्याप्रमाणे भवनका रास्ता हा आणि अर्धकुवारीका रास्ता हा. समजा आपण बाणगंगा रोडने जरी आलो असतो तरी इथेच येतो आणि हे आपलं अर्धकुवारीचं मंदिर. ह्या बाजूने रांग लावायची असते. कधी कधी होतं असं की 2 दिवस लागते, पण आपण आरती घेतल्यामुळे आपल्याला इथे प्रायोरिटी रांगेत न लागता एंट्री मिळते, पण अर्धा 1 तास जातोच. इथे आपल्याला आपला बोबो दिसला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही हा नेहमी आपल्यासोबत असतो, आपल्याकडे लक्ष ठेवतो आणि आपल्याला मार्ग दाखवत असतो. इथे माझ्यासोबत असलेली माझी मैत्रीण गरबजूनला गेलेली, कारण आपल्याला अलाउड नसतं परत जायला आणि आम्ही इथे आमची पेटपूजा करायला आलो आहे. सागररत्न इथे सगळं काही जे खाण्याचं असतं ते गार्लिक आणि अनियन म्हणजेच लसण आणि कांद्या व्यतिरिक्त असतं, ते इथे अलाउड नसतं. असाच आता आपण स्टे घेऊया आणि पुढे काय होतं ते बघूया. उद्या डे 2. वेलकम अँड अ व्हेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल. आज आपला आहे दुसरा दिवस. सकाळचे 4 वाजते. खूप थंडी आहे. मायनसमध्ये टेम्परेचर नाही ना, बर्फ आहे, पण थंडी इतकी कानाला अशी बोचते ती, म्हणून कानात आमच्या कापूस दिसेल तुम्हाला. आणि ही अशी केसरी पहाट इथे दिसते. हे 5:30 वाजले. आपण अर्धकुवारीला जिथे स्टे केला होता त्याचं नाव होतं शैलपुत्री भवन. तिथनं आपण निघालो आहे. असं छान ते माकड, त्यांची पिल्लं ते त्यांच्या कुशीत घेऊन ते रात्र काढतात आणि सकाळी आपल्याला आपला प्रसाद खातात. म्हणजे त्रास देतात थोडेसे आपल्याला, कोणाचं हिसकावून पण घेतात. आणि बाकीचे ज्यांना स्टेसाठी जागा मिळत नाही ते इथे ब्लँकेट घेऊन असे रात्र काढतात, कारण ब्लँकेट इथे भाड्याने ॲज इन डिपॉझिटरी स्वरूपात मिळते. 500 द्यायचे, ब्लँकेट घ्यायचं, सकाळी पैसे परत आणि ब्लँकेट वापस द्यायचं. इथे छान अशी मऊ लुसलुशीत ही जी चादर आहे ही आहे. हा नमस्कार. मी बघताय थंडी किती आहे इकडे. खूप गुरुवारपर्यंत फॉग बसला. आता अंदाजे 7:30 झाले असतील. आम्ही सकाळीच निघालो, 4 वाजता उठलो, 5 वाजता निघालो आणि आता 1 किलोमीटर भवन आहे इकडनं. म्हणजे तिथे त्या 9 देव्या आहेत तिथे. आता इकडनं 1 किलोमीटर आहे. आरती असते सकाळी 6ची, त्याच्यामुळे थोडं लेट झालं जायला. रस्त्यात प्रत्येक किलोमीटर नंतर वॉशरूम्स पण आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्याच वॉशरूमच्या आजूबाजूला गरम पाणी, थंड पाण्याची पण सुविधा आहे. साडी घ्यायची हातात, चालत राहायचं. सगळ्या वयाचे लोक दिसतात. लहान, काहींनी तर जन्मलेले बाळ आणले आहे. आणि ही जी गोष्ट आहे ना, ही आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसते. लोक म्हणतात असं विटावर वीट ठेवली किंवा दगडावर दगड ठेवलं, इथे असा पिरामिड रचला आणि आपली मन्नत, इच्छा जी असते, मनोकामना ती मागितली तर ती पूर्ण होते. म्हणून हे असे जे असतात ते भरपूर ठिकाणी आपल्याला ठेवलेले दिसतात. आपण हे असं करू, इथे पुष्कळ लोकांचं आहे, पण दुसऱ्या ठिकाणी करू. नमस्कार भक्तजनो. तिथे दिसतंय ते आहे भवन, जिथे आपल्याला जायचं आहे. म्हणजे आपण ज्याला वैष्णोदेवी म्हणतो. इथनं दिसतंय जवळ, पण अजून अंदाजे 2-1.5 किलोमीटर परत चालत जायचं आहे. हा बघा, इकडचा जो रस्ता आहे हा जास्ती उतार आहे आणि त्याच्यावरती जे दिसत आहेत, जे अजून रस्ते चालले, ते जातात भैरवनाथकडे. आता आपण पहिले भवन जाऊ. इथे आपल्याला आपलं जे सामान असतं सगळंच, म्हणजे सॉक्स सोडून आपल्याला काहीच सोबत नेता नाही आहेत. फोन, काही आपले बेल्ट्स वगैरे असतील ते आणि बॅग सगळे जमा करावे लागतात. मी तिथे क्लॉक रूम दाखवते आणि त्याच्यानंतर आपण आत जाऊ. तिकडे फोन अलाउड नाही आहे, तर तिकडलं रेकॉर्डिंग ऑफकोर्स नाही करता येणार. आता जय माता दी. जवळ येता येता आपल्याला हा पहाड येतो जवळ आणि सांगतो की चल धीर सोडू नको, आता तू पोचली. आणि जसा आपण पोचतो तसा आपल्याला एक नंबर आनंद होतो आणि तो आनंद नाही सांगू शकत आपण शब्दात, की आपण फायनली इथे 15 किलोमीटर चालत आलो आहे. जिथे आपण ऑलरेडी रोपवेची बुकिंग केलेली होती पहिल्यांदाच, म्हणजे 100 रुपीज पर पर्सन, ज्याचं जाणं येणं इन्क्लुडेड असतं. त्याची रांग लावावी लागते आणि त्या रांगेने आपण एका जो रोपवे असतो त्यात अंदाजे
25 जण असतात, ते 25मध्ये आपण 3 चाललोय. आपण आता वरती जाणार, भैरव बाबाचे दर्शन घेणार आणि पैदल जाणाऱ्यांसाठी 2 किलोमीटर परत चालावं लागतं. असं करत आपण रोपवेमधनं जाणार, त्यांचे दर्शन घेणार, तिथलं निसर्गरम्य वातावरण पाहणार आणि मग परतीचा प्रवास गाठणार. देवी मैयाचं दर्शन करताना भैरव बाबाचं दर्शन करणं अनिवार्य असतं, कारण त्याच्याशिवाय यात्रा संपूर्ण फलदायी ठरत नाही असं म्हणलं जातं. त्याच्यामुळे भैरव बाबा की जय म्हणायचं, जायचं. पण त्याआधी एक सांगते मी तुम्हाला की आपल्याला जाताना आपण बॅटरी कार केली आहे आणि तो आपल्याला बॅटरी कार जी असते ती नंबर वाईज मिळत असते. एका गाडीत 4-5 जण असतात आणि 5, 1, 2, 9 असे जे नंबर्स असतात 10, 12, 21पर्यंत त्या गाडीमध्ये बसवतात आणि 20-25 मिनिटात आपल्याला भवनवरनं अर्धकुवारीला पोचवतात. तिथनं आपण बाणगंगा मार्ग खाली उतरू आणि वापसी करू आपल्या हॉटेलकडे. त्याच्या आधी एक सांगते, इथे VIP दर्शनाची पण सुविधा असते. ते म्हणजे जेव्हा आपण हेलिकॉप्टरची बुकिंग करतो ती साधारण आपल्याला समजा कटरावरून करायची असेल भवनसाठी, ती असते 2200-2300 रुपये फॉर 1 वे. आणि पण एक VIP असते त्यात, ते मला पण आत्ता कळलं की ज्यांना जम्मूवरनं, कारण फ्लाईटनी जायचं असेल डायरेक्ट जम्मूला, तर जम्मूवरनं पण ह्यांनी एक हेलिकॉप्टरची सुविधा दिली आहे. ॲक्च्युली 2 असतात. पण ती फॅसिलिटी बुक करायची असेल तर आपल्याला समजा सेम डे रिटर्न यायचं असेल तर आपल्याला 30,000 लागतात आणि म्हणजे नेक्स्ट डे रिटर्न यायचं असेल तर आपल्याला 60,000मध्ये. म्हणजे जे VIP असतात ह्यांना भवनमध्ये आणि भैरव बाबा आणि सगळीकडे म्हणजे अर्धकुवारीला पण प्रायोरिटी, म्हणजे आपल्या वेळेला आपण पोचू त्यावेळेला आपल्याला यथायोग्य अशी VIP दर्शन देण्याची यांनी सुविधा केलेली आहे. तर थँक्स टू श्राईन बोर्ड आणि बाय, सी यू नेक्स्ट व्हिडिओ. आपण तिथे पण मातेचंच दर्शन करणार, पण मी असं सांगते की कदाचित तुम्ही हे पाहिलं नसेल, इथे आपली देवी 3 महिन्यांसाठी असते आणि ह्या जागेवर त्रिकुटा पर्वत जिथे आलो आहे आपण ती तिथे 9 महिन्यांसाठी असते. सी यू नेक्स्ट टाइम.